नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत सोडे दुधीचा रस्सा. लहानपणी आम्ही मुलं मासळी खायचो नाही, मग माझी आई भाज्यांमध्ये मासळी मिक्स करायची आणि आम्हाला खायला द्यायची. जसं सुके बोंबील आणि कोबी किंवा जवळा आणि वांगी. आज आपण तिची एक स्पेशल डिश करणार आहोत, ती म्हणजे दुधी आणि सोड्याचा झणझणीत रस्सा. सुरुवात करूया माझ्या आईची रेसिपी. सोडे दुधी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हा मी दुधी घेतला आहे, कोवळा बघून घेतलेला आहे. 1 वाटी मी हे सुके सोडे घेतले आहेत, 10 मिनटं पाण्यामध्ये भिजवून नंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे मी तेल, टोमॅटोची प्युरी, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, आलं लसणाची पेस्ट आहे, लाल तिखट, मीठ, हळद, धना पावडर, जिरं, हा गोडा मसाला आहे आणि हे मिरची आणि कोथिंबीरीचं हिरवं वाटण आहे. प्रथम आपण हा दुधी घेतलाय तो सोलूया आणि त्याचे तुकडे करून घेऊया. दुधी मी छान कोवळा बघून घेतलेला आहे. दुधी आपला छान सोलून झालंय. आता त्याचे तुकडे करूया. तुकडे तुम्हाला कसे पाहिजे तसे करा, मी मध्यम करणार आहे. मध्यम तुकडे ना पटकन शिजतात, म्हणून मध्यम तुकडे करायचे. आपला दुधी चिरून झाला. आता हे टोमॅटो घेतले ते आपण चिरून घेऊया. 1 टोमॅटोची आपण प्युरी केली आहे. आता 1 टोमॅटो आपण असं फोडी करून घेणार आहोत. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. आता मध्यम आचेवरती मी ही कढई ठेवलेली आहे आणि कढई आता छान तापलेली आहे. तेल टाकूया. आता आपण तेल तापलंय. आता त्याच्यामध्ये मी 4 मिरी आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. हा खडा मसाला आपण त्यात टाकूया आणि लगेचच 5-6 कढीपत्त्याची पानं पण टाकूया. जिरं घालूया. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं फुलू दे. जिरं फुलले. आता आपण आलं लसणाची ही पेस्ट आहे ती घालूया. आलं लसणाची पेस्ट घातली की लगेचच कांदा घालायचा, नाहीतर आपली आलं लसणाची पेस्ट ही करपते. छान परतून घेऊया. आता ही छोटा अर्धा चमचा मी हिंग घालते. आपण सोडे घालणार आहोत, सोड्याचा फिशी स्मेल जाण्यासाठी आपण हिंग घालूया थोडा. अर्धा चमचा हळद घेतली आहे, हळद घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतले ते पण घालूया. परतून घेऊया छान. आता आपण हे सगळं आणि आपण हे टोमॅटो एक बारीक चिरून घेतलाय ना तो पण घालूया आता त्याच्यामध्ये. आणि आता लगेचच आपण ह्या फोडणीमध्ये 1 चमचा जे हिरवं वाटण घेतलंय ना मिरची कोथिंबीरीचं ते घालूया. हे मसाले मीठ वगैरे बराबर फोडणीमध्ये घालून घ्यायचं. 1 चमचा मी हा गोडा मसाला घेतलाय तो पण आपण आता फोडणीमध्ये घालूया. छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते. दुधी सोड्याची रस्सेवाली आपण भाजी करणार आहोत. मग सोड्यामध्ये थोडंसं मीठ असतंच, त्यामुळे मीठ घालताना जरा अंदाजानेच घालायचं.
अर्धा चमचा मी धण्याची पावडर घेतली, ती पण घालूया. आपण फोडणीमध्ये मीठ मसाले सगळं घातलेलं आहे. आता आपण हे स्वच्छ धुतलेले सोडे घालणार आहोत. सोडे तुम्हाला किती हवेत ना त्यानुसार घालायचे, सोड्याचं प्रमाण नाही. तुम्हाला सोडे जास्त आवडत असतील तर जास्त घाला. आता एका टोमॅटोची आपण प्युरी करून घेतलेली, ते प्युरी पण टाकूया. प्युरी आता का टाकायची, तर आपण आता सोडे टाकलेले आहेत, ते सोडे शिजण्यासाठी मदत होईल म्हणून टोमॅटोची प्युरी आताच घालायची. आता 3-4 मिनिटं आपण झाकून छान वाफ घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, आपले सोडे छानपैकी शिजतील. झाकण ठेवून 3-4 मिनिटं झाली आहे. झाकण काढूया. आपल्या सोड्यांना किती छान तर्री आली आहे, बघितलीत? सुंदर एकदम. सोडे आधी फोडणीमध्ये घालून 50%-60% शिजवून घ्यायचे आणि मगच दुधी घालायचा, कारण दुधी पटकन शिजतो. एक आपण 3-4 मिनिटं आपण वाफ घेतली आहे सोड्यांना, त्यामुळे आपले सोडे छान शिजलेले आहेत, त्याला तर्री पण सुटलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये दुधी घालणार आहोत. छान ढवळून घेऊया. सोडे दुधीची ही रस्सा भाजी पटकन होते आणि अतिशय रुचकर लागते. 4 घास जास्तीचे जाणार याची गॅरंटी. आता मी 1 पेल्यानं पाणी गरम करून घेतलेलं आहे. हे गरम पाणी आपण घालणार आहोत. तुम्हाला ही रस्सा भाजी किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. पुन्हा आपण झाकण ठेवून एक 3-4 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. त्यामुळे आपला दुधी पण शिजेल आणि सोडे जे 50-60% शिजलेले ते पूर्ण शिजतील आणि दुधी आणि सोडे एकजीव व्हायला सुद्धा मदत होईल. 4-5 मिनिटं झाले. झाकण काढूया. दुधी सोड्याची भाजी आपली किती सुंदर झाली आहे बघा. छान तर्री सुटली आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे भाजीला. आता मी हा पाव चमचा गरम मसाला घेतला. आपण या भाजीमध्ये सोडे घातलेत म्हणून मी पाव चमचा गरम मसाला घालते. गरम मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी हरकत नाही. दुधी शिजला आहे का ते आपण आता बघूया. छान असं मऊसूत झालंय आपला दुधी. या भाजीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही, एकदम पाणीदार रस्सेवाली भाजी नाही करायची, मग त्या भाजीला ना तेवढी चव लागत नाही. अशी अंगाशीच करायची. भाजी आपली तयार आहे. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ही थोडी कोथिंबीर घालूया. एक गोष्ट लक्षात ठेवायची मात्र की ही भाजी करण्यासाठी म्हणजे दुधी सोड्याची भाजी करण्यासाठी सोडे फोडणीमध्ये छान अशी खमंग परतून घ्यायचे आणि मगच दुधी घालायचा, म्हणजे ही भाजी अप्रतिम चवीची भाजी होते. भाजी आपली झालेली आहे. गॅस आता आपण घालवूया आणि झाकून 2 मिनिटं ठेवूया आणि दुधी सोड्याची रस्सेवाली अप्रतिम चवीची भाजी सर्व करूया.
गरमागरम आणि चमचमीत सोडे दुधीची आपली रस्सा भाजी तयार आहे. ही माझ्या आईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.